नमस्कार, मी अभिजित करंडे आणि काय आहे देशाचा मूड या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मला 2 वर्ष आणि मोदी सरकारच्या देशातील सत्तेला 7 वर्ष पूर्ण होत आहेत। 2014ला मोदी लाटे 283 खासदारांचं बळ भाजपच्या मागे उभं राहिलं। तीच लाट 2019ला सुनामीत बदलली आणि तब्बल 303 खासदार निवडून आले। त्यानंतर जम्मू काश्मीरातून कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राम मंदिराची पायाभरणी, यामुळे मोदींच्या लोकप्रियतेत भर पडली। पण त्यानंतर चीनचं अतिक्रमण, कोरोनाच्या साथीचा विळखा यामुळे सरकारच्या कामगिरीवर माध्यमांमधून टीकाही झाली। कोरोनाची दुसरी लाट अजूनही आपली दहशत कायम ठेवू नये, लाखो कुटुंब यामुळे उद्ध्वस्त झाली आहेत, अर्थचक्र थांबलंय, इंधन दरवाढ, महागाई, बेरोजगारीचे प्रश्न ज्वलंत होत आहेत। अशा वेळी देशाचा मूड काय आहे, लोकांना देशाचं नेतृत्व आणि सरकारचं कर्तृत्व याबद्दल काय वाटतंय हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत एबीपी माझा आणि सी वोटरच्या सर्व्हेमधून, अर्थात काय आहे देशाचा मूड या कार्यक्रमातून। आणि यासाठी माझ्यासोबत असणार आहेत माझा सहकारी सौरभ, त्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, सामाजिक निरीक्षक आणि अभ्यासक अनाय जोगळेकर, राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख आणि थोड्या वेळानंतर आपल्या सोबत असणार आहेत शिवसेनेचे नेते अरविंद सावंत, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि सी वोटर संस्थेचे यशवंत देशमुख हे आपल्यासोबत जोडले जातील। सुरुवातीला पाहूयात एबीपी माझा आणि सी वोटरच्या सर्व्हेत देशातील जनतेचा मूड काय आहे। सौरभ। अभिजित, अत्यंत साधे सोपे प्रश्न विचारलेले आहेत। मोदी सरकारला 7 वर्ष पूर्ण होत आहेत। दोन्ही कार्यकाळ, दुसरा कार्यकाळ मोदींनी जवळपास अर्धा पूर्ण केलेला आहे आणि यात प्रामुख्याने पहिला प्रश्न एक उपस्थित होत होता, तो म्हणजे मोदी सरकारचे जे निर्णय आहेत, धूमधडाक्यात अनेक निर्णय घेण्यात आले, पण देशभरात काही निर्णयांमध्ये वाद निर्माण झाला होता। तर या निर्णयांबद्दल देशातल्या जनतेला नेमकं काय वाटतं ते जाणून घेण्याचा प्रश्न या सर्व्हेमध्ये करण्यात आलाय। तसा प्रयत्न करण्यात आलाय पहिल्या प्रश्नाच्या माध्यमातून। तर पहिला प्रश्न काय आहे तो आपण बघूयात। पहिला प्रश्न आहे मोदी सरकारच्या निर्णयाबद्दल। यातून देशाचा एक मूड आपल्याला कळतोय। मोदी सरकारने दुसऱ्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय नेमका कोणता आहे हा प्रश्न आम्ही विचारला आणि त्याबद्दल शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना काय वाटतं असं वर्गीकरण सुद्धा केलेलं आहे। तर यातला पहिला मुद्दा होता, पहिला निर्णय तो म्हणजे जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवणं। या संदर्भात शहरी 54% नागरिकांना हा निर्णय महत्त्वाचा वाटलाय, तर ग्रामीण भागातील 45% लोकांना हा निर्णय महत्त्वाचा वाटतोय। दुसरा एक मुद्दा होता राम मंदिराच्या पायाभरणीचा, ज्यात स्वतः मोदी सहभागी झालेले होते यजमान म्हणून। त्यात शहरी नागरिकांना वाटतं की 20% नागरिकांना वाटतं की राम मंदिर पायाभरणीचा निर्णय जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि ग्रामीण भागातल्या 25% लोकांना वाटतं की हा निर्णय महत्त्वाचा आहे। तिसरा एक कायदा आहे तो म्हणजे ट्रिपल तलाक कायदा, ज्याच्यावरून देशभरात बराच गदारोळ झाला होता। तर शहरी भागातल्या 6% लोकांना वाटतं की ट्रिपल तलाक कायद्याचा निर्णय जो आहे तो महत्त्वाचा आहे आणि ग्रामीण भागातल्या 5% लोकांना। आणि त्याचबरोबर सीए कायदा होता, ज्याच्यावरून देशभरात अनेक ठिकाणी आंदोलनं सुद्धा झाली होती। वादग्रस्त हा कायदा ठरला होता, निर्णय ठरला होता। या संदर्भात सुद्धा देशातल्या शहरी आणि ग्रामीण जनतेला काय वाटतं ते सुद्धा आपण पडद्यावर आता स्क्रीनवर बघतोय। 14%, त्याचबरोबर 5% देशातल्या शहरी भागातल्या नागरिकांना वाटतं की सीए कायद्याचा जो निर्णय होता तो महत्त्वाचा होता आणि ग्रामीण भागातली आकडेवारी काय फार दूर नाही, 6% ग्रामीण भागातल्या नागरिकांना वाटतं की हा निर्णय महत्त्वाचा होता। आणि त्याचबरोबर मोदी सरकारचे इतर जे निर्णय आहेत ते सुद्धा महत्त्वाचे आहेत असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण किती आहे ते सुद्धा आपण बघतोय। शहरी भागात हे प्रमाण 14% आहे आणि ग्रामीण भागात हेच प्रमाण 18% इतकं आहे। त्याच्यामुळे सरासरी आता आपण बघूयात कुठले निर्णय महत्त्वाचे वाटते ते आपल्याला ढोबळमानानं कळलेलं आहे। शहरी आणि ग्रामीण भागात फार तफावत नाहीये। तर दुसरा प्रश्न आहे आता मोदी सरकारच्या कामगिरीवरचा। अत्यंत सोपा प्रश्न आहे, मोदी सरकारबद्दल, मोदींच्या कामगिरीबद्दल देशातल्या जनतेला काय वाटतं ते दाखवणारा हा प्रश्न आहे आणि त्याची उत्तरं आपल्या समोर आहेत। केंद्रातील भाजप सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का? इतका साधा हा प्रश्न आहे आणि त्यावर आता नागरिकांनी काय म्हटलंय देशभरातल्या ते आपण बघतोय। 24.27% नागरिकांनी म्हटलंय की हो आम्ही खूप समाधानी आहोत। 38.44% नागरिकांनी म्हटलंय आम्ही काही प्रमाणात समाधानी आहोत आणि 35.89% नागरिकांचं म्हणणं आहे की मोदी सरकारच्या कामगिरीवर आम्ही असमाधानी आहोत। तर 1.4% नागरिकांनी म्हटलंय सांगता येत नाही। हे जी आकडेवारी आहे, ही जी टक्केवारी आहे, ही महाराष्ट्रातल्या जनतेची आहे। महाराष्ट्रातल्या जनतेचं मत नेमकं काय आहे जेव्हा त्यांना विचारणा केली या प्रश्नाबद्दल, त्यांनी जो कौल दिलाय, त्यांनी जे मत मांडलेलं आहे ते आपण आता टक्क्यांमध्ये बघतो आणि सरासरी आहे 26.82%।
आणि त्याचबरोबर आता आपण किती जण समाधानी आहोत ते बघता की 26.82% नागरिक हे मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधानी असल्याचं म्हणतायत. 2 प्रश्न झाले. आता आपण तिसरा प्रश्न बघूयात, जो महाराष्ट्रातल्या जनतेला आपण विचारला होता, त्यांचं मत जाणून घेतलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का? नरेंद्र मोदींच्या कामगिरीबद्दलचा हा प्रश्न आहे. त्याबद्दल म्हटलंय 32.97% नागरिकांनी महाराष्ट्रातल्या की आम्ही खूप समाधानी आहोत. 33.43% नागरिकांचं म्हणणं आहे की आम्ही काही प्रमाणात समाधानी आहोत. आणि 33.6% नागरिकांनी म्हटलंय आम्ही असमाधानी आहोत. तर 0% नागरिकांचं म्हणणं आहे सांगता येत नाही. म्हणजे सांगता येत नाही असं म्हणणारे नागरिक नाही आहेत. मोदी सरकारबद्दल काही ना काही मत असणाराच वर्ग जास्त आहे. आणि यातली सरासरी आहे 32.8%. म्हणजे 32.8% नागरिक जे आहेत, लोक आहेत, ते समाधानी आहेत मोदींच्या कामगिरीबद्दल. याचबरोबर आणखी काही प्रश्न आम्ही विचारलेले आहेत महाराष्ट्रातल्या जनतेला, देशातल्या जनतेला. पुढचा प्रश्न काय तो आपण बघतोय. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का? हा प्रश्न विचारल्यावर नागरिकांचं काय म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या जनतेचं? 16.15% लोक म्हणतात आम्ही खूप समाधानी आहोत सोनिया गांधी यांच्या कामगिरीवर. 33.05% लोकांचं म्हणणं आहे की आम्ही काही प्रमाणात समाधानी आहोत. 42% लोकांचं म्हणणं आहे आम्ही असमाधानी आहोत. तर त्याचबरोबर सांगता येत नाही असं ज्या नागरिकांनी म्हटलंय, लोकांनी म्हटलंय, त्यांचं प्रमाण आहे 8.29%. म्हणजे एक सरासरी जर आता आपण बघितली स्क्रीनवर, तर त्यातनं आपल्याला जनतेचं नेमकं आत्ताचं मत काय आहे सोनिया गांधींच्या कामगिरीबद्दलचं, तर ते आपल्याला कळेल. तर सरासरी 6.7% आहे. म्हणजे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या कामगिरीवर जनता जी आहे ती फारशी समाधानी नाही असं या सर्वेतून तरी दिसत आहे. तर हे महाराष्ट्रातल्या जनतेचं मत आहे. महाराष्ट्रातल्या तर आता पुढचा प्रश्न काय आहे तो आपण बघूयात. 5वा प्रश्न आपल्या सर्व्हेमधला महत्वाचा, जेणेकरून एक कौल आपल्याला कळतोय महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला, मत त्यांचं कळतंय आपल्याला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का? खूप समाधानी असल्याचं म्हटलंय 37.14% लोकांनी. तर 37.32% लोकांचं म्हणणं आहे की आम्ही काही प्रमाणात समाधानी आहोत. तर त्याचबरोबर 22.52% लोकांचं मत आहे राज्यातल्या की आम्ही महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीबद्दल असमाधानी आहोत. तर त्याचबरोबर सांगता येत नाही असं म्हटलंय 3.02% लोकांनी. म्हणजे एक सरासरी आता आपण बघतोय या संदर्भात काय आहे महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीबद्दल राज्यातल्या, महाराष्ट्रातल्या जनतेला नेमकं काय वाटतं ते आता आपण बघतोय. खूप समाधानी असल्याचं म्हटलंय 37.14% लोकांनी. आणि आता आपण याची सरासरी बघूयात. तर सरासरी आहे 51.94%. म्हणजे जवळपास 51 पेक्षा जास्त टक्के लोकांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर आम्ही समाधानी आहोत. पुढचा प्रश्न काय तो आपण बघूयात. महाराष्ट्रातल्या जनतेलाच हा प्रश्न विचारण्यात आला होता. तो म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का? आधीचा प्रश्न होता महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीबद्दल. आता व्यक्तिगत उद्धव ठाकरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का? तर 46.5% लोकांचं म्हणणं आहे की आम्ही खूप समाधानी आहोत. तर 32.69% लोकांचं म्हणणं आहे आम्ही काही प्रमाणात समाधानी आहोत. तर त्याचबरोबर असमाधानी म्हटलंय जवळपास 17.69% लोकांनी. आणि सांगता येत नाही असं म्हटलंय 3.57% लोकांनी. म्हणजे खूप समाधानी म्हटलं आहे महाराष्ट्रातल्या जनतेने. त्यांचा आकडा 46च्या आसपास आणि यातली सरासरी आहे 61.5%. त्यामुळे जास्तीत जास्त जनता ही समाधानी दिसते आहे उद्धव ठाकरे यांच्या परफॉर्मन्स बद्दल. आपण आता याबद्दल विश्लेषण करण्यासाठी जाऊयात आपले प्रतिनिधी अभिजित कारंडे यांच्याकडे. अभिजित, नक्कीच. तर हा आहे देशाचा मूड आणि महाराष्ट्रातल्या जनतेनेही त्यामध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत, राजकीय आणि सामाजिक निरीक्षक अनय जोगळेकर आहेत आणि राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख आहेत. आपण सुरुवातीला जाऊयात सचिन सावंत यांच्याकडे. सचिन सावंतजी, सर्वे तुमच्या समोर आहे सरकारच्या कामगिरीवरती. म्हणजे जे निर्णय मोदी सरकारने घेतले त्यातले काही निर्णय जनतेला खूप आवडलेले आहेत. अर्थात त्यामध्ये जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवण्याचा निर्णय असो किंवा मोदींच्या स्वतःच्या कामगिरीचा निर्णय असो, जनता थोड्या प्रमाणात मोदींच्या बरोबर दिसते. मला म्हणजे थोडंसं आश्चर्य वाटलं, कारण देश पातळीवरती जनता या सर्व्हेमध्ये भाग घेण्याकरता समर्थ आहे का, मानसिकतेमध्ये आहे का, हा प्रश्न आहेच.
पण तो जो प्रश्न विचारला होता तुम्ही लक्षात घ्या की कुठले निर्णय महत्वपूर्ण वाटतात. महत्वपूर्ण वाटणं आणि योग्य वाटणं यामध्ये फरक आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरचा निर्णय ज्या वेळेला त्यांनी सांगितला होता 370 कलम हटवण्याच्या विषयावरती, त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की तिथलं दहशतवाद संपेल, तिथली आर्थिक व्यवस्था चांगली होईल आणि तिथे अनेक गोष्टी जे त्यांनी काही आश्वासनं दिली होती, आता तर आज तक ती पुरी झालेली नाही. ती वस्तुस्थिती आहे. काश्मीरमध्ये जी परिस्थिती आर्थिक दृष्टिकोनातून होती त्याच्यापेक्षाही वाईट परिस्थिती तिकडे झालेली आहे. आणि दुर्दैवानं या देशामध्ये ज्या पद्धतीचं मोदी सरकारनं काम केलेलं आहे त्यानुसार ज्या संस्था आपण म्हणतो ज्याच्या पायावरती हा देश उभा आहे, लोकशाही मजबूत आहे म्हणतो, त्या संस्थाने देखील या तिथल्या काश्मीरच्या जनतेच्या आक्रोशाला ऐकण्यासाठी नकार दिलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. गेले जवळपास 1.5 ते 2 वर्ष होत आलं, परंतु न्यायालयामध्ये अजूनही ती केस उभी राहत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की यापेक्षा दुर्दैवाची स्थिती कुठली नसेल लोकशाही करता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या देशामध्ये आजच्या परिस्थितीमध्ये जर पाहायचं तर मोदींची दाढी सोडलं तर या देशामध्ये कुठल्याही तऱ्हेची वाढ गेल्या 7 वर्षामध्ये झालेली नाही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जे काही निर्णय दाखवले जातात ते किती त्याची सचिनजी तुम्ही या निर्णयांना तुम्ही महत्वपूर्ण आहेत का आणि ते किती उपयोगाचे आहेत असा शब्दांचा खेळ करू शकता. मात्र याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला बघायला पाहिजे की 370 कलम हटवण्याचा निर्णय असू दे किंवा राम मंदिराचा निर्णय असू दे तो त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये होता आणि त्यांनी ती वचनं पूर्ण केल्याचा परिणाम जो आहे तो जनतेचा म्हणजे कौल जो आहे तो दाखवतो आहे. पण दुसरीकडे विरोधी पक्षाची कामगिरी जी आहेत, विरोधी पक्षाच्या सक्षम नेत्या किंवा त्यांचा जो चेहरा आहे त्या सोनिया गांधींच्या कामगिरीवरती लोक समाधानी आहेत असं दिसत नाहीये. अरे पहिली गोष्ट अशी की सोनिया गांधीजी या आजारपणामुळे ऍक्टिव्ह राजकारणामध्ये नाही आहे, ती वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे त्यांनी अंतरिम अध्यक्षपद त्या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यामुळे कामगिरीच्या प्रश्नकोनातून मला असं वाटतं हा जो प्रश्नच विचारला गेलेला आहे तो चुकीचा प्रश्न विचारलेला आहे. हा निश्चितपणे तुम्ही काँग्रेसची कामगिरी कशी आहे अशा तऱ्हेचा प्रश्न विचारू शकता. त्याबद्दल जनता काय म्हणेल त्याला काही हरकत नाही. आमची वस्तुस्थिती ही आहे की आज सकारात्मक पद्धतीने काँग्रेसनं विरोधाची भूमिका घेतलेली आहे आणि जर तो विरोध काँग्रेसचा ऐकला असता मोदी सरकारनं आज देशाची दुरावस्था झाली नसती वस्तुस्थिती. नाही आपण त्याकडे सचिनजी येणार आहोत. पण मी आता म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये काय झालं ह्या सगळ्या मुद्दे हे सगळे जे मुद्दे आहेत ते पुढे जनतेचा मूड काय आहे या सगळ्यामध्ये हे सुद्धा सगळे प्रश्न येणार आहेत. मात्र तुम्ही याच वेळेला हे पण विसरलात की या सगळ्यामध्ये महाराष्ट्राच्या कामगिरीवर सुद्धा महाराष्ट्रातले लोक खुश आहेत. मी अनय जोगळेकरांकडे जाईन. अनय जोगळेकरजी दोन्हीकडे म्हणजे दोन्ही सरकारवरती जनतेचा कौल जो आहे तो समाधानकारक दिसतोय केंद्रात आणि राज्याच्या. यातनं एक गोष्ट दिसते कारण आपण पत्रकार किंवा जे राजकीय विश्लेषक असतात ते प्रत्येक 24 तास राजकारणाचा विचार करत असतो. पण सामान्य जनता या सगळ्या गोष्टींकडे वेगळ्या पद्धतीने बघते. आता कोरोनासारखी जी महामारीचं संकट देशभर आणि सगळ्या राज्यांमध्ये आहे आणि त्याच्यामुळे जे राजकीय विश्लेषक असतात ते याच्याकडे सरकार किती यशस्वी ठरलं, किती अपयशी ठरलं आणि त्याच्यावरनं सरकारची लोकप्रियता वाढले का कमी होतीये याचं निरीक्षण आपण नोंदवतो. पण सामान्य जनतेसाठी एखादा नेता मग तो शिवसेनेचा असेल किंवा भाजपचा असेल किंवा तृणमूल काँग्रेसचा असेल तो किती प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय आणि भले तो अपयशी ठरला असेल किंवा यशस्वी ठरला असेल आकड्यांच्यावरनं आपण हवे ते निष्कर्ष काढू शकतो. पण अशा संकटाच्या परिस्थितीत तरी साधारणतः असं दिसतं देशात आणि महाराष्ट्रातही की जनता जो नेतृत्व करत असतो किंवा जो प्रयत्न करत असतो त्याच्या पाठी उभी राहते आणि संकट झाल्यानंतर मग त्याचं काय विश्लेषण आहे त्याचं करून ते जेव्हा निवडणूक आहे तर त्याच्यामध्ये त्याच्या मतदानातून दिसतं. त्या हिशोबाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारची 2 वर्ष आणि महाराष्ट्राच्या महाविकास आघाडी सरकारचं साधारणतः 1.5 वर्षाचा पूर्ण झालेला आहे. पण दोन्ही ठिकाणी असं दिसतं की जो नेतृत्व करते व्यक्ती ती नेतृत्व करणारी व्यक्ती ही सरकारपेक्षा अधिक लोकप्रिय आहे आणि साधारणतः म्हणजे अर्ध्याहून जास्त लोक सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहेत. अर्थात त्याच्यामध्ये प्रश्न अधिक तुम्ही खुलाच विचाराल तसे त्यातनं नेमका कल दिसेल. पण साधारणतः पहिलं निरीक्षण माझं हे असेल. नाही नक्कीच खोलातले प्रश्न पण पुढच्या काही काळामध्ये आपल्या समोर येणार आहेत. रविकिरण देशमुख जे आपल्या सोबत आहेत जसं अनय जोगळेकर म्हणाले की काही वेळेला जनता जो आहे जनता वेगळा विचार करत असते, राजकीय विश्लेषक किंवा राजकारणात असलेली मंडळी वेगळ्या पद्धतीने विचार करत असतात आणि त्याचाच हे निदर्शक हा सर्वे आहे. मात्र इथे 2 इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला बघायला मिळतील की हे प्री कोरोना सगळे प्रश्न आहेत. म्हणजे जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवणं असणं किंवा राम मंदिराची पायाभरणी असणं आणि दुसरीकडे या सगळ्यामध्ये हे सगळं होत असतानाच हा सर्वे झालेला आहे कोरोनाच्या काळामध्ये. त्यावेळेला मोदींच्या कामगिरीवरती जनतेनं समाधान व्यक्त केलेलं आहे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवरती जास्त लोक खुश असल्याचे दिसत आहेत. रविकिरणजी कसं बघता तुम्ही याकडे? एक म्हणजे अभिजित असं आहे की तुम्ही जो पहिला मुद्दा म्हणजे जे प्रश्नांचं स्वरूप आहे आपल्या तर ते जर आपण पाहिलं तर आपल्याला असं की राष्ट्रीय प्रश्नावर तुम्ही
ते प्रश्न विचारले गेले आहेत आणि नेमका प्रश्न काय आहे की जम्मू काश्मीरच्या बाबतीतला आहे. तर मला वाटत नाही भारतातला कुठलाही माणूस जम्मू काश्मीरमध्ये जे काही झालंय नाही जम्मू काश्मीर बद्दलचा नाहीये रवी किरणजी. प्रश्न असा आहे की मोदी सरकारने दुसऱ्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयामध्ये सगळ्यात महत्वाचा निर्णय कुठला, तर त्यामध्ये जम्मू काश्मीर मधील 370 कलम हटवणं हा निर्णय जो आहे तो लोकांना भावलेला आहे किंवा तो लोकांना महत्वाचा वाटतोय. अच्छा, असं तुम्ही म्हणताय. मग मला असं असं वाटतं सर्वे की म्हणतोय. काश्मीरचा मुद्दा जर आपण पाहायला गेलं तर प्रत्येक भारतीयाच्या दृष्टीने संवेदनशील आहे आणि काश्मीर भारतात यावं पूर्ण अंशाने आणि काश्मीरमध्ये शांतता नांदावी अशी भावना असलेला भारतीय नागरिक नाही असं नाही, प्रत्येकाला वाटतं. मग त्या दृष्टीने या सरकारला जास्त मार्क कुठल्याही व्यक्तीने देणं अपेक्षित आहे. कोणालाही विचारलं तर ते उत्तर ते याच बाजूने येईल, सरकारच्या बाजूने, की 370 कलम हटवणं हे खूप आवश्यक होतं. कारण प्रत्येकाच्या मनात धारणा होती की 370 कलम हाच अडथळा आहे. साधारणपणे दुसरा जो प्रश्न आहे तुमचा राम मंदिराच्या बाबतीतला, राम मंदिर हा श्रद्धेचा विषय आहे. तर त्या श्रद्धेच्या भावनेतून ज्यांनी उत्तर दिले तर मला वाटतं काश्मीरपेक्षा बघा तुम्ही टक्केवारी त्या राम मंदिराच्या प्रश्नावरची थोडीशी कमी जाणवते आपल्याला. मी विरोधात आहे की बाजूने असं बोलत नाही, पण तू टक्के बघा तुम्ही, तर ती टक्केवारी थोडीशी कमी जाणवते. कारण त्याची जी सर्वसाधारणतः तीव्रता आहे, काश्मीर बाबत जे मन तीव्र होतं कारण तिथल्या दहशतवाद हिंसाचारामुळे, तेच मन राम मंदिराच्या बाबतीत बोलताना थोडस वेगळ्या पद्धतीने बोलतं. कारण राम मंदिराची जी दाहकता 1990-93च्या काळात जी सर्वांनी पाहिली होती ती आज ती इतकी राहिलेली नाहीये. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जवळपास सर्वांनी मान्य केलेला आहे, त्यामुळं तो फरक पडतो. तर या ज्या वेगवेगळे मुद्दे तुम्ही जे विचारले त्या मुद्द्यांमध्ये संवेदनशीलता हा एक मला महत्वाचा पैलू दिसतो की तुम्ही जितके मन भारतीय मन जे संवेदनशील मन आपण म्हणतो त्या मुद्द्यावर त्यांनी टक्केवारीच्या बाबतीमध्ये मोदी सरकारला अधिक मार्क दिलेले आहेत. हा मुद्दा त्या राष्ट्रीय प्रश्नाच्या संवेदनशीलतेची आता रवी किरणजी आहे असं मी सचिन सावंतांच्या मुद्द्याकडे येतो. ते म्हणाले की हा प्रश्न जो आहे जसा कॉइन केला त्या पद्धतीने उत्तर आलं. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या कामगिरीवरती फारसे लोक समाधानी नाही आहेत असं दिसतंय. तर हा जो मुद्दा आहे की विरोधी पक्ष जो आहे तो सक्षमपणे लढताना दिसत नाही, हे वारंवार गेल्या 4-5 वर्षामध्ये ठासून सांगण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या सेक्शन्सकडून होते. अगदी काँग्रेसमधल्या नेत्यांनी सुद्धा त्याबद्दल आपलं नेतृत्वामध्ये किंवा स्ट्रक्चरमध्ये काँग्रेसच्या बदल करण्याची गरज असं सुचवलं आणि तेच या सर्व्हेमध्ये सुद्धा दिसतंय की विरोधी पक्षाच्या कामगिरीवरती जनता फार खुश नाही असं दिसतंय. म्हणजे स्पेसिफिक सोनिया गांधी तर जर त्याचा चेहरा पकडला तर, मात्र दुसरीकडे नरेंद्र मोदींच्या कामगिरीवरती लोक खुश आहेत. हे आकडं कसं सोनिया गांधींच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मी सचिन सावंत काय बोलले ते ऐकलं होतं. मला त्या बाबतीत एवढंच म्हणायचं आहे की देशामध्ये विरोधी पक्ष असलाच पाहिजे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नसेल तर ती लोकशाही अतिशय निरर्थक होईल, त्याला काही अर्थच राहणार नाही. आज लोकांना भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक म्हणजे तीव्रतेने किंवा देशभरामध्ये विरोधी पक्ष कोण आहे की जो विरोध करू शकतो, ज्याच्यामध्ये ही क्षमता आहे, तर अनेकांना तेच वाटतं की काँग्रेसची व्यापकता म्हणजे काँग्रेसचं जे स्थान आहे देशामधलं त्या अनेक राज्यांमध्ये, आता ठीक आहे सत्तेत असणं नसणं हा भाग वेगळा, पण अस्तित्व आहे ना, अस्तित्व आहे, त्यामुळे अपेक्षा आहेत काँग्रेसकडनं. मग जेव्हा सोनिया गांधींबद्दल विचारलं जातं तेव्हा साहजिकच लोकांना काय वाटतं की जसं सचिन सावंत म्हणाले की त्या आजारी आहेत. ठीक आहे ना, त्या आजारी आहेत म्हणून तर जनतेला असं वाटतं की काँग्रेसनी अधिक तीव्र म्हणजे चांगल्या कार्यक्षमतेने काम करणं आवश्यक आहे. त्या दृष्टीनं काँग्रेसची वाटचाल होत नाहीये. म्हणजे आपण बघितलं की काँग्रेसमधल्याच काही ज्येष्ठ नेत्यांनी श्रीमती सोनिया गांधींना पत्र लिहिलं होतं. पक्षातल्या काही गोष्टींबद्दल त्यांनी विचार करायला विनंती केली होती, पण त्याचं पुढे काय झालं हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेस नक्कीच. पण एक इंटरेस्टिंग मी रवी किरणजी तुम्हाला थोडंसं थांबवतो. एक इंटरेस्टिंग मुद्दा या प्रश्नांमध्ये असा होता की महाविकास आघाडीच्या राज्यातील सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का, आणि सरासरी 51% लोक समाधानी आहेत, आणि दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवरती सरासरी 61% लोक समाधानी आहेत. गेल्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये जो गदारोळ झाला, सचिन वाझे प्रकरण असेल किंवा हिरण मृत्यू प्रकरण असेल यावरून, आणि त्याच्या आधीची जी काही महाविकास आघाडी 3 पक्षांचं सरकार वेगवेगळ्या विषयांवरून आणि ह्याच्यामधून असलेले मतभेद, हे सगळं असताना सुद्धा महाराष्ट्रातली जनता जी आहे ती महाविकास आघाडीने उद्धव ठाकरेंच्या बाजूने कौल देताना दिसते. अनय जोगळेकर, यात मला सर्वात जाणवणारी गोष्ट काय असते, मी पण खूप बारकाईने रविकरणजीनं का मला विचारलं तुम्हाला जोगळेकरजी. जसंही म्हणलं अभिजितजी की जनता उत्तर देताना आज हा टप्पा आहे, या टप्प्यावर जनता मागच्या 1.5 वर्षाकडे बघते आणि त्याच्यावर उत्तर देते. त्यामुळे गेल्या 2-3 महिन्यामध्ये खास करून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून टाकणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्याचं मूल्यमापन जनता अशा प्रकारची उत्तरं देताना या सर्वेसाठी
करते असं मला वाटत नाही आणि कदाचित ते त्या सर्वेतनं रिफ्लेक्ट झालेलं आहे. पण जो वर्षपूर्तीचा जो सर्वे असतो तो आणि निवडणुका प्रत्यक्ष मुद्द्यांवर जनता करत असलेलं मतदान याच्यामध्ये नेहमीच फरक असतो. या सर्वेच्या वेळेला जेव्हा महाराष्ट्रातल्या जनतेला केंद्रातल्या सरकारची कामगिरी आणि महाराष्ट्रातल्या सरकारची कामगिरी हा प्रश्न विचारला होता, तेव्हा दोन्हीकडे असलेले भ्रष्टाचाराचे मुद्दे किंवा दोन्हीकडे असलेली वादग्रस्त प्रकरणं या विषयांवर जनता आपली मत व्यक्त करतेच असं नाही, ते सरकारच्या कामगिरीवर व्यक्त करते. आणि पण त्याच्यामुळे अनयजी म्हणून मी तुम्हाला म्हणूनच जेव्हा विचारलं मी की ही राजकीय प्रकरणं जी आहे ती केंद्र सरकारच्या बाजूचं किंवा दिल्ली धार्जिनं इथलं विरोधी पक्ष आहे अशी जी एक भावना निर्माण करण्याचा प्रयत्न झाला किंवा महाराष्ट्राला एक वेगळी वागणूक दिली जाते अशी जी एक भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला इथल्या महाविकास आघाडी सरकारनं, त्याचं हे रिफ्लेक्शन दिसतंय असं पण म्हणायचं का? नाही, मला असं नाही वाटत. म्हणजे राजकारणाच्या गतीने चालू राहतं. राजकारणामध्ये खास करून प्रादेशिक पक्षांचं सरकार जिथे आहे, म्हणजे या सरकारमध्ये काँग्रेसही सहभागी आहे, पण बाकी दोन पक्ष आहेत ते प्रादेशिक पक्ष आहेत. आणि आता सध्याचं जे एक देशात चित्र आहे की एक खूप प्रचंड ताकदवान आणि देशभर सगळीकडे अस्तित्व असलेला भारतीय जनता पक्ष आहे आणि त्याला जे आव्हान देण्याचा प्रयत्न चालू आहे तो मुख्यतः जिथे प्रादेशिक पक्षांकडनं आहेत. कारण काँग्रेसची अशी अवस्था आहे की जसं काँग्रेसचे प्रवक्तेच म्हणले की काँग्रेसच्या अध्यक्षा त्यांची तब्येत ठीक नाहीये, काँग्रेस अजून स्वतःला सुसंघटित करू शकलेली नाही आणि त्यामुळे मुख्यतः पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि केंद्र सरकारला आव्हान द्यायचा प्रयत्न होतोय हा प्रादेशिक पक्षांकडनं होत आहे. आणि त्याच्यामुळे प्रादेशिक पक्ष जेव्हा केंद्र सरकारच्या विरोधात आपला मुद्दा मांडतात तेव्हा आपल्या प्रदेशावर किंवा आपल्या राज्यावर केंद्र सरकार अन्याय करत आहे हा मुद्दा त्याच्यामध्ये मुख्य असतो. मग तो पश्चिम बंगाल असेल, महाराष्ट्र असेल, काही राज्य आहेत की जिथे केंद्र सरकारने जुळवून घेतलेलं आहे, पण मुख्यतः केंद्र सरकारच्या विरोधात असणारे राज्य आहेत. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार देखील वेगवेगळ्या विषयांवर असं दाखवायचा प्रयत्न करतं की केंद्र सरकारने आपल्यावर अन्याय केलेला आहे. पण त्याचा लोकांच्या मनात कसं हे होतं ते आत्ताच्या पोलमध्ये ते रिफ्लेक्ट होईल असं मला वाटत नाही. नक्कीच. अनयजी, एक महत्त्वाचा मुद्दा सचिनजी मला तुमच्याकडे यायचं होतं. एक इंटरेस्टिंग म्हणजे आपण एक चर्चा करतोय म्हणून मी हा तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो. आपण खरं तर म्हणजे मध्यावर आहोत, 2 वर्ष संपून गेलेली आहेत आत्ता आणि 2 वर्ष संपून गेली असताना शेवटचं एक वर्ष जे असतं ते जनरली निवडणुकांचं वर्ष मानलं जातं. 2 वर्ष संपून गेलेले असताना विरोधी पक्षाकडे अजूनही स्ट्रॉंग नेता किंवा काय म्हणतो आपण की त्यांच्याकडे विश्वासानं बघितलं जात नाही, हे किती गंभीर वाटतं तुम्हाला? याच्याकडे मला असं वाटतं की अधिक विश्लेषणाची गरज आहे. म्हणजे देश पातळीवरती ज्या पद्धतीचं वातावरण आता आहे त्याच्या अनुषंगानं तुम्ही जर विचार केला तर त्याचं उत्तर सापडेल. परंतु मुख्यतः आता मी महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये मगाशी बोललो ना, असं मी बोलेन या संदर्भामध्ये. तुम्ही एक लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये आता जे 3 पक्षांचं सरकार आहे ते मला असं वाटतं की देशामधलं सगळ्यात अनुभवी सरकार महाराष्ट्रामध्ये लाभलेलं आहे. आणि जेवढे मंत्रिमंडळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे जे काही मंत्री आहेत आता त्यांची जवळपास 15-15 वर्ष जवळपास मंत्रिपदाची त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यामुळे विविध विषयांचं जाणकार असलेलं मंत्रिमंडळ निश्चितपणे आहे. दुसरीकडे ज्या पद्धतीनं आता तुम्ही बघाशी काँग्रेसच्या कामगिरीबद्दल देश पातळीवरती नरेंद्र मोदींच्या समोर हा प्रश्न विचारला, परंतु महाराष्ट्रामध्ये देखील भारतीय जनता पक्षाचे विरोधी पक्ष आहे त्याची कामगिरी कशी आहे तो तरी विचारला तर अधिक चांगला झाला असतं. त्यावेळेला ते आकडे अधिक खोलामध्ये किंवा तळाशी गेलेले तुम्हाला सापडले असते. कारण अतिशय म्हणजे ज्या पद्धतीची अपेक्षा होती की सकारात्मक विरोध हा झाला पाहिजे अशा कालावधीमध्ये तो झालेला नाही वस्तुस्थिती आहे. म्हणजे लोकांना आम्ही म्हटलं की आमच्यावर अन्याय होते पण लोकांना पटतंय ना ते अन्याय होतोय ही वस्तुस्थिती आहे आणि ते लोकांना जाणवते आणि त्याला विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला ते पटवून देता येते की अन्याय नाहीये कारण ती वस्तुस्थिती आहे. म्हणजे आता गुजरातमध्ये ज्या पद्धतीनं ते स्वच्छवादासाठी पंतप्रधान येऊन जातात पण महाराष्ट्र येऊन जात नाहीत त्यामुळे याचं उत्तर देता येत नाही ना त्यांना. नक्कीच नक्कीच. सचिनजी तुम्ही जे मुद्दे मांडताय खरं तर म्हणजे मी हा प्रश्न तुम्हाला यासाठी विचारला होता कारण की हा एक सॅम्पल आहे, हा एक आपण सरकार 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच्या वेळेला आपण हा सर्वे केलेला आहे. त्यामुळे या सर्वेमधून जी मतं लोक मांडतायत किंवा त्यांचा जे एक मूड आपल्याला दिसतोय त्याच्यातून कदाचित ह्या रिफ्लेक्शन्समधून पुढचे काही वाटचाल करण्यासाठी सगळ्यांनाच म्हणजे आपल्या सगळ्यांना हे मत समजून घेण्यासाठी लोक काय विचार करतात हे समजून घेण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकेल. पण एक आपण छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत की नेमकं आपल्या खासदार आमदारांनी आपल्यासाठी जे काम केलंय त्याबद्दल लोकांना काय वाटतंय. राहुल गांधींच्या कामगिरीबद्दल, अमित शहा जे गृहमंत्री आहेत की ज्यांना चाणक्य समजलं जातं भाजपचं, त्यांच्या कामगिरीबद्दल लोकांना काय वाटतं आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.